आपल्याला मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधला 5वा चॅप्टर म्हणजे वेक्टर हा चॅप्टर सुरू करायचा आहे. ॲक्च्युली हा बोर्डसाठी 12 मार्कासाठी येतो विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन 9 मार्क्ससाठी आहे. आणि ह्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे आपण मागचा जो पेपर आहे म्हणजे 2025चा बोर्डाचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये त्याचं कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन होतं हे आपण यामध्ये बघणार आहोत आणि त्याची आयडिया घेऊन रेफर करणार आहे की पुढे या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर यामध्ये बघा 12 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. सेक्शन एमध्ये 2 मार्काचा MCQ आणि 1 मार्काचा एक कंपल्सरी क्वेश्चन. त्याच्यानंतर सेक्शन बीमध्ये, सेक्शन सीमध्ये आणि सेक्शन डीमध्ये या पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर वेक्टर हा चॅप्टर सुरू करायच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे ते यामध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे. तर वेक्टर ही कन्सेप्ट बघायची आहे, त्यामध्ये त्याचे टाईप्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट आणि ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. ओके, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. टोटल 12 मार्काचे क्वेश्चन्स याच्यावरती येतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे क्वांटिटीपासून. क्वांटिटी ही जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्ही फिजिक्समध्ये सुद्धा अभ्यासलेली आहे. फिजिक्सचा बराचसा म्हणजे बेसिक पार्ट आपल्याला जो काही लागतो तो आपल्याला इथं बघायचा आहे. ते म्हणजे क्वांटिटी इज मेनली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, स्केलर अँड वेक्टर. स्केलर डेफिनेशन काय सांगितली बघा, अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. ओके, म्हणजे इथे मॅग्निट्यूड असते आणि वेक्टरमध्ये मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. अ क्वांटिटी विच नीड्स टू बी डिस्क्राइब्ड युझिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन is called as a vector quantity. Okay, some examples are here.